आणि खास करून तुमच्यावर तो अप्रत्यक्षपणे आरोप करण्यात आलाय छगन भुजबळ यांच्याकडून. ठीक आहे, ती कोणावर आरोप करतं बधीर जाते ती, त्याला आरोप करायला काय. 15 वर्षापासून मराठ्यांच्या विरोधात बोलतो, जाती तेढ निर्माण करायची भाषा करतो, कोराडी कोयते अशी भाषा करतो. तेढ निर्माण करायलाच जबाबदार ते, त्याच्याशिवाय दुसऱ्या या राज्यात जाती तेढ निर्माण करायला कोणीच नाही. घटनेच्या कायद्याच्या पदावर बसून त्या मंत्रिपदाचा गैरवापर करण्याचं काम या राज्यातला सगळ्यात मोठा कलंकित नेता म्हणून तो काम करतो. एका जातीचं काम करता येत नसून एका जातीचं काम करतो आणि जाती जातीत काम करायला हरकत नाही, परंतु जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्याचं काम त्याच्या हातातून होतंय. मग महाराष्ट्राला हा मोठा लागलेला कलंक हा माणूस म्हणजे. त्याच्याच पाहुण्यानं त्याचंच हॉटेल जाळलं, ते त्याचे डोळे गेलेत, त्याला ते दिसत नाही. आणि मराठ्यांच्या गोरगरिबांच्या निष्पाप लोकांना विनाकारण बदनाम करायचं काम करतो. एकही आमदार म्हणला नाही, प्रकाश सोडून ते आमदार डायरेक्ट विधानसभेत म्हणले, निष्पाप लोकांना गुंतवायचं काम चाललंय, ते मराठा आंदोलक नाही. संदीप क्षीरसागरचे किंवा त्यांच्या परिवारातले क्षीरसागर परिवार सुद्धा म्हणलाय मराठा समाजाचा संबंध नाही, तरी हा बार बार तेच नावं घेतो. स्वतःचं हॉटेल जाळलं त्याच्या पाहुण्याचं, फक्त तेवढा त्याला पुळका आला. ह्यो जर म्हणून तुम्ही जातीवाद करत नाही, तर ते हॉटेल जाळलं त्याच्याच पाहुण्यानं जाळलं, ते लोक अटक कसं काय नाहीत. त्याला जर एवढा तो म्हणतोय की मला असं झालं, मला तिथून पुढे जास्त वाईट वाटलं, तर ते लोक अटक का नाहीत. त्याच्या पलीकडचं तुला जर एवढं वाटतंय की अशांतता पसरली म्हणून मी गेलो, जाळपोळ झाली म्हणून गेलो, तिथल्या लोकांना घरात कोंडून मारलंय म्हणून गेलो. त्या आंतरवालीतले लोक घरात कोंडून मारले तेव्हा का झोपला होता का? तेव्हा कुठं गेला? तू तर एका पदावर बसलेला ना. तू जर सामान्य माणूस असता तर ठीक आहे, तू गेला काय नाही गेला काय, तुला कोणी विचारित नाही, तुला कोणी गिनीत बी नाही, तो कुठं आला काय नाही आलाय. पण मग तुला जर भेदभाव करायचा नाही, तुला जर म्हणायचं मी मराठाच्या विरोधी नाही असं म्हणतोय, तर मग तुला अंतरवाली यायला काय झालं. ते तर महिलांच्या डोके फुटले होते, पोरांच्या छातीने गोळ्या गेल्या होत्या, आणि तुझे म्हणतो नंबर टाकले होते पोलीस रेकॉर्डला, SP साहेबांच्या किंवा पोलीस रेकॉर्डला असं काहीच नाही. पुढं नंबर होते आणि काय नाही. हे नंबर हे तुला काय माहिती, ही दंगलच तो घडून आणली बीडचा असा अंदाजा दिसायला लागला आम्हाला. तुला हे नंबरिंगचं कसं काय माहिती? त्या नंबर येतं, 2 येतं, 4 नंबर येतं. आणि सरकारला पण माझी म्हणजे विशेष करून मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्याला विशेष करून विनंती, तुम्ही याचं लय ऐकून याला लय बळ देऊ नका. तो जातीय दंगल 100% भडकवणारे घडवणार सुद्धा आहे. हे गावागावातले गोरगरिबाचे बोर्ड फाडतो, बोर्ड जाळतो, जाळायला लावतो, किंवा हॉटेल बी जाळायला लावतो. आणि तुम्ही याला बळ देऊन मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका आणि मराठ्यांवर अन्याय करू नका. गृहमंत्र्यांना विशेष करून फडणवीस साहेबांना सांगणे की तुम्ही याच्यावरती याचं ऐकून तुम्ही आमच्या निष्पाप लोकांवर केसेस केल्या 2-4 हजार महाराष्ट्रभर विनाकारण. तुम्ही गृहमंत्र्याला पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही याचं ऐकून आंतरवालीतला गुन्हे मागं घेऊ म्हणले होते, तुम्ही अटक करणार नाही म्हणले होते, पण याचं ऐकून तुम्ही अटक सुद्धा तुमच्या लोकांनी आमच्या लोकांना केली, आंतरवालीतल्या गुन्ह्यातल्या याचंच ऐकून केली. तुम्ही जरा याला कमी बळ दिलं तर दंगली होणार नाहीत, याला दंगली घडवायच्या. तुम्ही खूप बळ द्यायला लागलेत, याचं ऐकून तुम्ही मराठीचं वाटोळ करू नका. तुम्ही याचं प्रत्येक वेळेस ऐकताय आणि हे महाराष्ट्राला दिसायला लागले, लोक येडे नाही आहेत. फडणवीस साहेबांना विशेष सांगणे आमचं आणि विनंतीपूर्वक सांगणं की तुम्ही याला जे बळ द्यायला लागला त्याच्या केशी काय मागं घ्यायला लागला. सगळं महाराष्ट्र सदन खाल्लं तरी तुम्ही त्याच्या केस मागं घ्यायला लागलात. त्याच्या कोणत्या केसेस आहेत त्या पण वापस घ्यायला लागलात. चॅनलच्या माध्यमातून लोकांना कळायला लागले, राज्यातल्या जनतेला तुमची दिशा फडणवीस साहेबाची नेमकी. अन्याय होतोय त्यांना न्याय देणाऱ्याकडून तुम्ही आहेत की ज्यांनी पूर्ण भ्रष्टाचार करून पूर्ण महाराष्ट्र खाल्लाय त्याला साथ द्यायची. लोकांचं लक्षात यायला लागले. गोरगरीब या आंतरवलीच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या पोरं विनाकारण गुंतवले जायला लागले, तुम्ही त्याचं ऐकून गुंतवायला लागलात. हेही लोकांना फडणवीस साहेब कळायला लागले. तुम्ही जरा त्याला समज देण्याऐवजी तुम्ही त्याला बळ द्यायला लागलात. बहुतेक असं दिसतं की फडणवीस साहेब त्याला ताकद देऊन मराठ्यांच्या विरोधात उतरायला लागले. ह्यो गैरसमज फडणवीस साहेब तुमच्याबद्दल मराठ्यांचा होऊ नये ही तुम्हाला माझी विनंती आहे. तुमच्यावर आम्ही आरोप नाही करत, पण तुम्हाला विनंती आहे तुमच्याबद्दलचा महाराष्ट्रात गैरसमज पसरू नये.
कारण तो जेव्हापासून बोलायला लागला तेव्हापासून जातीय तेढ निर्माण व्हायला लागला. तो बोलल्यामुळं सगळं वातावरण खराब राज्यातलं गावखेड्यातलं सुद्धा व्हायला लागले. ह्यो जिकडं तिकडं आंदोलन उभा करून बोर्ड फाडायला लावून ह्यो जातीय तणाव गावागावात निर्माण करायला लागला. तुमच्या पोलीस बांधवांच्या माध्यमातून माहिती घ्या. हा माणूस पूर्ण कामातून गेला. याला तुम्ही बळ देऊ नका. कारण राज्य शिंदे साहेबांना, फडणवीस साहेबांना चालवायचं. तुम्ही जनतेचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. तुम्हाला आम्ही तळीनं सांगतो, आम्ही रात्रंदिवस शांततेचं आवाहन करतोय आणि हा समाज भडकवण्याचं काम करतोय. तुम्ही चांगली माहिती आतून घेऊन बघा. आणि याच्याही पलीकडे सांगतो, ही शक्यता नाही आहे, खरं आहे की तुम्ही त्याचं ऐकायला लागलात आणि मराठा समाजावर अन्याय करायला लागलात. मात्र तुम्ही जर असंच करत राहिलात तर आमचा नाविलाज आहे. आम्हालाही मोठं आंदोलन उभा राहावं लागणार. सरसकट मराठा आरक्षण जर दिलं, कुणबी आरक्षण जर दिलं तर मराठा सगळेजण कुणबीमध्ये येतील आणि मराठ्यांचं अस्तित्व धोक्यात येईल, असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे. भुजबळांनी पण आज तो उल्लेख केला की मराठा आणि कुणबी वेगवेगळे आहे, मग सरसकट दिलं तर मराठ्यांचं काय? ते भुजबळ फिजबळ ते करणारच. त्याचं मराठ्यांनी डोक्यात घेऊ नका. घेणार सुद्धा नाहीत मराठी, येणार सुद्धा नाहीत. कारण तो मराठ्यांच्या किती हिताचा आहे हे मराठ्यांना चांगलं माहीत. उभं आयुष्य मराठ्यांच्या विरोधात त्याने घातलेलं आणि छोट्या छोट्या ओबीसीतल्या जाती यांच्या विरोधातही त्याने त्याचं आयुष्य पुरं घातलं. ते दुसऱ्याला खाऊ देत नाही. सगळं ओबीसी महामंडळ त्याने एकट्यानेच खाल्लेलं आहे. महाराष्ट्रातला सगळा पैसाही जेवढा वरबडता येईल गोरगरिबांचा तेवढा त्याने खाल्लेला आहे. म्हणून त्याने जेल भोगलेलं आहे. फक्त बहुतेक फडणवीस साहेब त्याला बळ द्यायला लागलेत म्हणून त्याचे केशी पिशे मागं व्हायला लागल्यात. ही भाजपासाठी चांगला संदेश नाही. नितेश राणे डायरेक्ट बोलायला लागले. त्याचं ऐकू नये. आपण आहे तेच राहणार आहेत. रोटीबिटीवर होणारा तो जीवच होणार आहे. आरक्षण म्हणजे ही सुविधा आहे केंद्राची आणि राज्याची. ही प्रत्येकालाच आहे. प्रत्येकाची जात जशाला तशीच राहिलेली, काहीही होत नाही. त्यांनी त्यांचा गैरसमज दूर करावा, पण याचं ऐकू नये. कारण हा माणूस याच्याकडून ओढून आपल्याच जातीचं गोरगरिबांच्या लेकराचं तुम्ही वाटोळं होऊ देऊ नका, याच्यावरती भर द्या. हा माणूस प्युअर जातीवादी, ही साध ओबीसींच्या त्यांच्या छोट्या जातीला सुद्धा खाऊ द्या ना. धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल तुझी भूमिका स्पष्ट कर, तरी हा करत नाही. त्याला फक्त धनगर गोरगरीब बांधवांचा वापर करायचा. धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठा आरक्षणाचा धक्का लागत नाही, हे सर्वसामान्य धनगर बांधवांनी आणि सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी समजून घेणं खूप गरजेचं. याचं ऐकून गावखेड्यातल्या मराठा बांधवात आणि ओबीसी बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे, किंवा मराठा बांधवात आणि धनगर बांधवात नाराजी निर्माण नाही झाली पाहिजे. ही गावागावातल्या महाराष्ट्रभरातल्या धनगर बांधवांनी आणि वंजारी बांधवांनी समजून घेणं गरजेचं. कारण यांचं ओबीसीमधून वेगळा प्रवर्ग केलेला एनटी व्हीजेंटी म्हणून. त्यामुळे धनगर बांधव आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्का लागत नाही. याचं ऐकून राज्यात चांगलं आपलं वातावरण आहे, चांगले संबंध आहेत, आपण एक परिवारासारख्या गावात वागतोय. याचं ऐकून वातावरण एकमेकात नाराजी पसरण असं करू नका, ही माझी विनंती आहे. आणि त्याचं कुणी ऐकायची गरज नाही. ते पुरं कामातून गेलेलं आहे. कारण एवढं वय झालं तरी तिचं डोकं ठिकाणावर आहे ना. आपण कायद्याच्या पदावर बसून आपण का जातीवाचक बोलावं, का आपण शब्द वापरताना तोलून मापून वापरले पाहिजे, हे ज्या माणसाला कळत नाही तो मंत्री म्हणण्यास सुद्धा लायकीचा नाही. या महाराष्ट्रातला पहिला कलंकित स्वातंत्र्य मिळाल्यापासून हा पहिला मंत्री असेल. पाटील, काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू असताना तुम्हाला काही नेते भेटायला आले होते आणि तेव्हा गुन्हे मागे घेण्यासंदर्भातही चर्चा झाली होती. तेव्हा काय चर्चा झाली होती आणि आता प्रत्यक्षात काय घडतं? त्याच्यात तिन्ही गटाचे शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांचे एक एक दोन दोन मंत्री तिथं आले होते. सगळ्यांच्या समक्ष ठरलेले की 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या, मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण दिलं जाईल. तसं लेखी सुद्धा आहे, फक्त त्यांनी आत्तापर्यंत दिलं नाही. पण लेखानीचे सगळे व्हिडिओ आणि फोटो आमच्याजवळ त्या कागदाचे आत्ताही आम्ही 24 डिसेंबरला ते बाहेर काढून मराठा समाजासमोर देणार. त्यात काय दुमत नाही. परंतु मराठा समाजाला आरक्षण देऊ 24 डिसेंबरपर्यंत असं ठरलेलं आहे. आणि मी 2 दिवसात आंतरवालीचं वापस घेऊ आणि महाराष्ट्रातले 1 महिन्यात घेऊ सगळे, असं तिथं ठरलेलं असतानाही तुमच्या एकाही माणसाला अटक केलं जाणार नाही. आंतरवालीतल्या गुन्ह्यातले आमचे लोक ह्या भुजबळाचं ऐकून विनाकारण अटक केले. ते काही संबंध नसतानाही त्यांना अटक केलं.
महाराष्ट्रातले असे, बीड जिल्हाच नाही नुसता, तर संपूर्ण महाराष्ट्रातले असे हजारांनी पोरं निष्पाप अटक केले. निष्पाप पोरं, काही कारण नसताना. आम्ही ज्यांनी केलं त्याचं समर्थन करत नाहीत आणि करणार सुद्धा नाही. परंतु ते जर त्यांच्या तोंडाने म्हणायला लागले त्यांचा संबंध नाही, तरीही आमचे लोक याचं ऐकून अटक करायला लागले. हे फडणवीस साहेबांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणखीनही तुमच्या विरोधात मराठ्यांचा तोल ढळलेला नाही. हे देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी आज संभाजीनगरामधून विनंती आहे, आणि मला आता शेवटची विनंती करावी वाटते त्यांना, की आणखीनही मराठा समाज तुमच्याबद्दल चांगली भावना व्यक्त करतोय. तुमच्याबद्दलचा एकही आणखीन तोल ढळण असा शब्द मराठ्यांच्या समाजानं काढलेला नाही. परंतु एकूण जो वास यायला लागलाय, छगन भुजबळ बोलायला लागल्यापासून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करायला लागलात हे दिसायला लागले. आणि मराठ्यांच्या लक्षात यायला लागले की तुम्ही गुन्हे मागे घेऊ नका, घेणार म्हणले होते ते घेतले नाही, लेखी देऊ म्हणले होते तेही दिले नाही. याला बच्चूभाऊ कडू स्वतः साक्षीदार आहे. तुम्ही त्यांना फोन करून विचारा, हिंमत दिसती ते स्वतः आहे. गुन्हे मागे सगळे घेऊ, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देऊ, एकही माणूस अटक केला जाणार नाही. मग आमचे लोक आंतरवालीतल्या गुन्ह्यातले अटक का केले आणि महाराष्ट्रातले गुन्हे का मागे घेतले? तर याचा अर्थ असा होतो की तो बोलल्यामुळं फडणवीस साहेबांनी गुन्हे मागे घेतले नाहीत. पहिल्या जुन्या केसेस असणारेही तुम्ही वापस घ्यायला लागलात, म्हणजे हे वाश येतो. त्या केसेसशी आमचा संबंध नाही, परंतु मग त्याचाही आमच्या केसेसशी काही संबंध नाही. आमच्या इथल्या पोलिसाची बाजू घेतो आणि त्याच्या तिकडे जाळपोळ झालेल्याच्या पोलिसाच्या विरोधात बोलतो. किती बधीर डोक्याचं आहे. म्हणजे इथली जण नुसती गोदावरी आडवी आहे, दोन्हीच्या मध्ये त्याच्यात बोलण्याचा फॉल्ट किती आहे. तिकडल्या पोलिसांनी काय नाही केलं म्हणतो, आणि इकडल्या पोलिसांची बाजू घेतो. म्हणजे इकडे पोलिसात त्याला माया येते आणि तिकडचे पोलिस त्यांना दुश्मन मानतो. काय डोकं चालितोय, काय मंत्री झालाय महाराष्ट्राला, आणि याची बाजू घ्यायला लागले देवेंद्र फडणवीस साहेब. याच्यामुळं तुमच्याविषयी मराठ्यात नाराजी पसरू देऊ नका ही विनंती माझी तुम्हाला संभाजीनगर. याचं ऐकून तुम्ही याला बळ द्यायसाठी तुम्ही जर मराठ्यावर अन्याय करताल तर पुढचा काळ तो तुमच्यासाठी खडतड असणार आहे. मी तुम्हाला इशारा धमकी फिमकी देत नाही, त्यात मी मोडत नाही, पण सत्य बाजू मात्र आज मी मांडतोय. तुम्हाला प्रचंड जड जाईल, तुम्हाला वाटत असं हेव असा आणि हेव तसा, तेव काहीच नाही. फक्त आम्हाला तेव तसं वागतोय जशाला तसं त्याला उत्तर द्यायचं नाही, एवढाच आमचा प्रॉब्लेम आहे. नसता आम्ही सुद्धा जशाला तसं उत्तर त्याला देऊ शकतो, पण आम्हाला द्यायचं नाहीये. तुम्ही त्याला बळ देऊन मराठ्यावर अन्याय करू नका, आणि तुम्ही जर अन्याय करायलाच लागले आमचा नाविलाज होणार आहे. मराठा समाजात नाराजी तुमच्याविषयी जर पसरली तर तो रोज तुम्हाला पत्करावा लागणार. अमुक तारखेला आरक्षण द्या अशी मागणी करणं हा बालिशपणा आहे. सरसकट आरक्षण द्या ही मागणी करणं चुकीचं आहे, असं छगन भुजबळ अप्रत्यक्षपणे तुमचं नाव न घेता तुमच्या मागणीला बालिशपणा म्हणाले. मी म्हणलं ना, ते बधीर झालेले त्याला काहीच कळत नाही. ते वय झालेला माणूस सल्ले देऊन मार्गदर्शन करत असतो. याचं मार्गदर्शनच बधीरपैकी आहे. म्हणजे हे काय आता फुकटचं खाल्लेलं असलं कसंच होतं. आरक्षण फुकटचं खाय, अतिक्रमण केलेलं खाय, महामंडळ त्यांचंच खाय. परत आमच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळात सुद्धा घुसखोरी यांची, तरी आम्ही काय म्हणत नाही. त्यांच्या कित्येक तरी समाजानं महामंडळातून घेतल्या, तरी आमचा कोणाचा विरोध नाही. सारथीमध्ये सुद्धा घुसते तरीही आमचा विरोध नाही. याला खायची सवय आहे. आणि तारीख आम्ही नाही दिली म्हणा, डोकं नीट वापरे जाय, कारण आम्ही बालिश नाही आहे. कारण डंगार झालेल्या माणसानं थोडं बुद्धीचा वापर केला पाहिजे. म्हाताऱ्या माणसानं जरा कंट्रोल ठेवला पाहिजे भाषेवर, तेव्हा समोरचा कंट्रोल ठेवत असतो. आपण कंट्रोल ठेवला तर समोरचा ठेवतो. आणि सामान्य माणसाकडून एखादा कंट्रोल जर ढळला तर मंत्र्यांनी ही पालकत्वाची भूमिका असते. त्यांनी योग्य मार्गदर्शन करायचं असलं, असं बधीरवून येडपटासारखं बोलायचं नसतं. तू काय बोलतो आणि काय नाही बोलत हे तुला कळायला पाहिजे. कारण वेळ सरकारनं आमच्याकडून घेतला, एवढं तरी डोकं आहे का तुला? आम्ही नाही दिला, सरकारनं आमच्याकडून वेळ घेतला, एवढं तरी डोकं पाहिजे तुला. याला कशाला सरकार जवळ करतं? हे देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही 100%. कारण हे ओबीसीचा नेताच नाहीये, कारण याला मानितच नाही. तुम्हाला मी खरं सांगतो फडणवीस साहेब, याला ओबीसीचा नेताच कोणी मानत नाही. आम्हीही याला गिनीत नाही. फक्त हे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतो म्हणून आम्ही याला बोलतो. सामान्य धनगर बांधव याला मानत नाही. आणि याला सामान्य ओबीसी बांधव जे 47 त्या छोट्या छोट्या जातीत हे सुद्धा याला मानत नाही. त्यामध्ये याने आमचा पुरा दिदारा केलाय. त्यामुळं
तुमचा गेम करीन फडणवीस साहेब, तुम्ही तुमचं ठरवा, आम्ही 24 पर्यंत वाट बघू. आमच्यावर अन्याय तुम्ही त्याला बळ द्यायला लागलात, तुम्ही त्याला सूट द्यायला लागलात, तुम्ही त्याला खूप मोठेपण द्यायला लागलात. आमच्यावर अन्याय व्हायला लागलाय आणि फडणवीस साहेबांमुळे व्हायला लागलं हे मात्र आमच्या लक्षात यायला लागले. ही नाराजी खालपर्यंत जाऊ नये याची काळजी फडणवीस साहेबांनी घ्यावी. मधल्या काळामध्ये शिष्टमंडळ तुम्हाला सरकारचं भेटायला येणार होतं, तुम्ही सरकारच्या संपर्कात पण होते. आता अधिवेशन सुरू झालं, ठोस चर्चा कुठली नाही, एक वेगळ्या दिशेने चाललंय, फक्त आरोप प्रत्यारोपांच्या आणि दिशेने. या अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता पण कमी आहे. अजित पवारांनी माहिती दिली. चांगलं आहे ना, मराठ्यावर त्याचा ऐकून अन्यायच करणार ना ते. पण आता आम्ही आमच्या लेकरा बाळासाठी किती दिवस अन्याय सहन करणार? आमच्या विषय मला काय किंमत आहे? त्याच्यासाठीच आम्ही 17 तारखेला बैठक लावली. ते किती हुशार आहेत, किती शान आहेत. शेवटी जनता जनता आहे. तुम्हाला त्या गादीवर बसवणारीच जनता आहे. तिला गादीवर बसवता येतं, पायदळी तुडवता येतं, कुणी असू देऊ. अरे मी असो, तुम्ही असू, नाही तर ती असू, जनता जनता आहे. तुम्हाला त्या राजगादीवर बसवलं, या सामान्य जनतेला तुम्हाला पायाखाली तोडवायला लोळायला काही वेळ लागणार नाही. आम्ही 17 तारखेला बैठक ठेवली. आम्हाला तुमचे पाळण्यातले पाय दिसायला लागले, तुमचे पाळण्यातले पाय आम्हाला दिसायला लागले. तुम्ही काय करणार आहेत? कारण ज्या दिवशी आमचे लोक अटक झाले त्या दिवशीच आम्ही सावध झालो की हे त्याचं ऐकून, येडापटाचं ऐकून मराठ्यांचे पोरं गुतवणार आहेत, एक केशी मागं घेणार नाहीत. आम्हाला तेव्हाच कळालं होतं की आम्हाला एक विश्वास होता की देवेंद्र फडणवीस साहेब एकदा शब्द दिल्यावर आता मागं नाही फिरायची. पण पुन्हा एकदा असं झालं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द फिरविला आणि त्याच्या पाठीशी उभा राहिला. तुम्ही त्याच्याच पाठीशी उभा राहा, त्याच्याच गळ्यात हात टाकून हिंडा. आम्ही 24 तारखेपर्यंत तरीही तुमच्या तिघावर विश्वास ठेवणार आहेत. आरक्षण देतील, गुन्हे मागं घेतील, कोणाला अटक होणार नाही याच्यावरती आम्ही 24 तारखेपर्यंत विश्वास ठेवू. त्याच्यानंतर आम्ही आमचं ठरवू. तुम्हाला तुमचं काय ठरवायचं ते तुम्ही ठरवा. आमदारांचा जीव धोक्यात आहे आणि अशामध्ये भुजबळांना गोळी मारली जाऊ शकते असा पोलीस रिपोर्ट आहे तो भुजबळांनी विधानसभेत मांडून आरोप केलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला की दुसरीकडे वाद निर्माण होत आहे, यामध्ये कुठे गोळीबार किंवा अशा घटना होऊ शकतात? मी म्हणलं ना तुम्हाला, त्याचं जसं जसं आभय ना तसं तसं डोकं फिरत येईल. ते बधीर झालेले, ते काय बोलणं काय नाही त्याला काही कळणार. त्याचं झालंय वय, त्याला काय खाल्ल्याला पचा नाही वाटतं. ते बधीर सारखं बोलू नये एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी, हेच म्हणणं आहे मग आमचं. त्याने समोरच्यानं त्याच्याविषयी चांगलं बोलावं, असे वाक्यप्रयोग त्याच्याकडून शब्दप्रयोग व्हायला पाहिजे. ते बावचाळे म्हणून बोलत आणि मग लोक त्याच्याविषयी अपेक्षा कसं काय करू शकतो तू की तुला चांगलं बोललं पाहिजे. तू नीट बोल ना, तू मंत्री आहे, तू जरा चांगलं बोल. गोरगरीब मराठ्यांबद्दल राग व्यक्त करू नको, गोरगरीब मराठ्यांबद्दल तू विषारी भाषा बोलू नको. आम्ही बोलतो ओबीसी बांधवांबद्दल, तुझ्या बोलतो आणि बोलणार सुद्धा आयुष्यभर तुझ्याबद्दल. तुला सुट्टीच नाही. तुझ्याबद्दल आयुष्यभर बोलणार. ओबीसी सामान्य बांधवांबद्दल कधी बोललोत आम्ही? धनगर बांधवांबद्दल सामान्य बोललोत कधी? वंजारी बांधवांबद्दल बोललोत? मुस्लिम दलित बांधवांबद्दल आम्ही कधी बोललोत? ख्रिश्चन बद्दलही बोललो नाहीत. सामान्याबद्दल बोलत नाही. तुला सुट्टी नाही, कारण तूच सारखा बावचाळीनं बोलणारा माणूसच नाही कुणीच. त्यामुळं तुला कोण कशाला हात खराब करून घेईल? तुला खायला गोळीन घुळीन काय यायला तू काही का ते काय करायला लागलंय देवेंद्र फडणवीस साहेब हेच लक्षात यायला. हे असंच बोलून माया जीवाला धोका आहे, मायाला अमकच आहे, मायाला तमकच आहे, मला अमुक होणार आहे म्हणून ते केशीतून बाहेर पडायला लागले. उगाच दहशत आहे त्यांना दे येणं देणं, आणि ते सुद्धा त्याला भेट येत. सरकार सुद्धा त्याला भ्यायला लागले. ते उगाच दहशत आहे. मला असं होईल, मला तसं होईल. अरे तो कशासाठी धावसायला पाहिजे? धनगर बांधवांना त्यांची मागणी त्याबाबत त्यांना ते आरक्षण द्यायसाठी धावसायला पाहिजे. तिथं नाही, तिथं तो थोबड बंद पडतं कुलूप लावल्यासारखं. तिथं का रोग आला का तुला एखादा शब्द वापरायला? धनगर बांधवांना त्यांचं हक्काचं आरक्षण द्या म्हणाल, तिथं रोग आला का तुला? ते नाही म्हणायला चालत. इकडं तिसरंच घाबरायचं. मला कुठं गोळी लावते, मला कुठं अमुक लावते, तुझ्यावर कोणी गुलाल टाकणार नाही नीट. तो याकडे कोण हुंगून बघत आहे, तुला कोण गोळी काय ह्याला काय मारतंय रे? तो कोण लागून गेला, कोणता राष्ट्रपती एखादा काही बरळत उगं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्या लय आहारी जाऊ नये. शेवटी मराठा समाज हा पूर्वीचा आता राहिलेला नाही. मराठा समाज स्वतःच्या लेकरासाठी एक झालेला आहे. तुमच्या डोक्यात काही गोरगरीब समाज असेल ते काढून टाका. मराठा समाज आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. मराठा समाज एकजूट झालेला आहे आणि एका ताकदीनं मराठा एका बाजूने ह्यावेळेस राहणार आहे, हे तुम्हाला दिसेल थोड्यात दिवस.
अजित पवारांनी माहिती दिली 15 डिसेंबरला शिंदे समितीचा अहवाल ते विधानसभेत मांडला जाणार आहे. मग तर चांगलं आहे ना. 15 डिसेंबरला जर त्यांनी मांडला तर 16 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करावा. तुम्ही नाही केला तर मराठा टीव्हीकडेच बघू नये. सध्या टीव्हीच बघतोय, चॅनल बघतोय. कोणचा आमदार मंत्री आपल्या बाजूने बोलणारे, सरकारनं कोणते शब्द दिले ते पाळणार आहेत का? नसता आम्ही 24 डिसेंबरच्या नंतर लढायला सज्ज आहेत आणि सरकारला चांगलं माहित आहे आम्ही जे जे बोललो ते करून दाखवले. आम्ही सज्ज आहेत लढायला, आम्ही शांततेत लढणार. पण तुम्हाला जड जाणार आहे हे तेवढंच खरं. तुम्ही त्याचं ऐकताना आणि मराठ्यावर अन्याय करताना आरक्षण कसं देत नाही तुम्ही ते आम्ही 24 डिसेंबर नंतर बघतो. समजा शिंदे अहवाल जर आरक्षणाच्या बाजूने नसला तर 17 तारखेच्या तुमच्या बैठकीचं स्वरूप काय असेल आणि 10 दिवस आता 24 तारखेला बाकी आहे तर सरकार 17 तारखेला काय नेमकं धोरण असणार? नाही, आता 17ला समाजाला आम्ही बोलवलेले पुढचं आंदोलनाची दिशा व्हावी. आम्हाला दगाफटका होण्याचे चान्सेस आतापर्यंत नव्हते, पण जेव्हापासून यांनी स्टेटमेंट बदलायला सुरुवात केली आणि त्याला झुकतमाप द्यायला सुरू केलं तेव्हापासून आमच्या लक्षात आलं की हे आपल्या 6 कोटी मराठ्यांची फसवणूक करायला लागले एका माणसासाठी. मग एक माणूस मोठा, 6 कोटी मराठी मोठी, ही आता मराठ्यांना विचार करण्याची वेळ आलेली आणि मराठ्यांनी ते केलेला आहे. जर सरकारला ते एकटा पाहिजे असेल तर 6 कोटी मराठ्यांशी तुम्हाला खेत नाही. उद्या 6 कोटी मराठ्यांच्या दारात सुद्धा उभं राहायचं नाही. सारथीचा प्रश्न पुन्हा गंभीर आहे की सारथीला जे दिलं ते पण महाज्योतीला द्यावं, कारण सारथीला तुम्ही सर्व काही देताय, महाज्योतीला दिलं जात नाही असं प्रत्यक्षपणे छगन भुजबळ म्हणाले. परत म्हणून तुम्ही जातीवाद करत नाही, सगळा समाज मला सारखं आहे. बधीर डोक्याचं आलाच परत तिथं. आम्हाला तेवढीच आहे, ती बी याला टोकरायला लागली. तुला आरक्षण खातो, ओबीसी महामंडळ सगळं खातो, महाज्योतीच्या सुविधा आहेत, परत ओपन मध्ये येतो, ईडब्ल्यूएस खातो, परत अण्णासाहेब विकास महामंडळात फायली करतो. खातो तरी किती? तरी देवेंद्र फडणवीस साहेब त्यालाच बळ देणार, त्याचंच ऐकणार, मराठ्यावर अन्याय करणार. साहेब पहिले दिवस नाही राहिले फडणवीस साहेब. तुम्हाला या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी विनंतीपूर्वक सांगतो, मराठा समाज आता हा पाहायला राहिला नाही. खेकड्यावणी एकमेकाला ओढत नाही. मराठ्यांनी सध्या एकमेकात आपसातमध्ये भांडण करायला सुद्धा बंद केलेलं आहे. माहिती नाही म्हणून हे सांगायचं नव्हतं तरी सांगतो, मराठी खूप शहाणपणाच्या भूमिकेत सध्या आलेले. स्वतःचं लेकरू आणि त्याला आरक्षण, स्वतःच्या पोराच्या भविष्यासाठी लढायचं हे मराठ्यांनी आता ठरवलेलं आहे. जरा तुमच्या डोक्यात जर गोड गैरसमज काही असला, समाज असा आहे तसा आहे, तुमच्या पाठीमागं तुम्ही थोडासा मोठा केलेलाच राहणार आहे. सामान्य मराठ्यांची नाराजी सरकारनं अंगावर घेऊ नका आणि त्याचं ऐकून जर तुम्ही आमच्यावर अन्याय केला तर तुम्हाला येत्याच काळात दिसणार आहे मराठा समाज काय चीज आहे, राज्याचं चित्र आंदोलनाचं शांततेचं कसं असणार. 17 तारखेला बैठक कुठं होणार आहे आणि कोण कोण येते किंवा समाजाचे कोण कोण प्रतिनिधी उपस्थित असतील? 17 तारखेला पाऊस नसला तर आंतरवलीत होणार आहे. पाऊस असला तर आसपास तिथंच मोठं मंगल कार्यालय आहे, हे 2-3 खूप मोठमोठाले आहेत आसपास तिथं शेजारी, तिथं घेणार आहेत. हे आपण 6 दिवसापासून सांगतोय. बैठकीला महाराष्ट्रातले सगळे स्वयंसेवक, कार्यक्रम जिथं जिथं झालेत ते महाराष्ट्रातले सगळे स्वयंसेवक येणार आहेत, आयोजक येणार आहेत महाराष्ट्रातले सगळे. त्याच्यामध्ये साखळी उपोषण करते महाराष्ट्रातले सगळे, आमरण उपोषण करते महाराष्ट्रातले सगळे येणार आहेत आणि डॉक्टर, वकील ही मंडळी येणार आहे, व्यावसायिक, साहित्यिक, अभ्यासक हे सुद्धा येणार आहेत आणि मराठा समाज, असे सगळ्यांची बैठक घेऊन मराठा समाजाला विचारू 17 डिसेंबरला सकाळी 9 वाजता ही बैठक सुरू होणार आहे तर 6 वाजेपर्यंत. सुरुवातीच्या प्रथम 12-1 वाजेपर्यंत बैठकीत परिचय होणार आहे सगळ्याचा, परिचय बैठक म्हणून अगोदर. त्यानंतर 24 डिसेंबरच्या नंतर आंदोलन कसं त्याची दिशा जाहीर ठरवणार आहेत आणि आम्ही एकदा बोललो की तसंच आंदोलन करतो. मग देशातला कुणी आडवा येऊ द्या, आमच्या लेकरासाठी, आमच्या पोराला न्याय देण्यासाठी आम्ही मात्र कडवी झुंज देणार आहेत, हे मात्र खरं आहे. मुंबईचा नाम करणार असं म्हणाला होता
तर मग आंतरवाली आंदोलन होईल की मुंबईला होईल कसं असेल? नाही, आता ते 17 तारखेला आम्ही सगळे एकत्र बसून ठरवणार काय करायचं. आणि जी दिशा ठरल ती फायनल, ती तुकडा फायनल. आम्ही ते जाणार, पण आंदोलन कुठं जाणार, कसं करणार ते होणारं मात्र शांततेत, याच्यावर आम्ही ठाम आहेत. त्याचं म्हणणं आहे जातीय तेढ निर्माण होऊन दंगली झाल्या पाहिजे. आमचं म्हणणं आहे राज्यात शांतता राहिली पाहिजे, पण आंदोलन शांततेत होणार. सरकारला मात्र त्याचं जर ऐकलं, मराठ्यावर जर अन्याय केला, त्यांनी याच्यावर गांभीर्यानं मग विचार करावा. त्यांना हे पुढचा काळ जड जाणार. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.